तर माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय टी टाईम मार्बल केक। तर इथे केक टीन मी ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे। आता एका बोलमध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये पाव कप कंडेन्स मिल्क घेतलेला आहे आणि 2 चमचे पिठी साखर घ्यायची आहे आणि व्हिस्करच्या साहाय्याने हे बॅटर अगदी फ्लफी होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। आता यामध्ये 100 ग्रॅम मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे चाळून घेणं खूप कंपल्सरी आहे। पाव कप दूध इथे मी घेतलेलं आहे, त्यातलं थोडं दूध घालून हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। तर इथे आता पूर्ण पाव कप दूध मी घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करून घेते। तर आता गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला व्हिस्करच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या आणि अगदी लम्स फ्री बॅटर इथे आपल्याला तयार करायचं आहे। तर पाव कपपेक्षा वरती आणखीन 4 चमचे दूध मला एक्स्ट्रा लागलेलं आहे आणि इथे रिबन कन्सिस्टन्सीवालं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। आता आपण मार्बल केक करतोय त्यामुळे यातलं अर्धं बॅटर मी दुसऱ्या एका बोलमध्ये काढून घेते आणि आता यामध्ये आपल्याला कोको पावडर ॲड करायची आहे। तर इथे मी 2 चमचे कोको पावडर घेतले, ती देखील मी चाळूनच घेतलेली आहे इथे आणि यामध्ये सुद्धा आता थोडं दूध घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा थोडं दूध घालून इथे मी रिबन कन्सिस्टन्सीवालं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे माझं हे चॉकलेट बॅटर आणि व्हाईट बॅटर दोन्ही बॅटर इथे तयार झालेली आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे दोन्हीमध्ये आणि एका टीनमध्ये आता तयार टीनमध्ये आपल्या हे बॅटर घालून घ्यायचं। तर सगळ्यात खाली बेसला मी व्हाईट बॅटर घातले, त्यावर आता चॉकलेटी बॅटर, असे आपल्याला लेयर्स द्यायचे आहेत इथे। टीन अजिबात आपल्याला हलवायचा नाही, जसं आपण वरनं बॅटर घालणार तसं ते आपोआप स्प्रेड होत जाणार आहे आणि त्याच पद्धतीने आपला जो इफेक्ट आहे मार्बल इफेक्ट तो ह्याला येणार आहे त्यामुळे। आणि इथे अशा प्रकारे हे सगळे लेयर्स मी देऊन घेतलेले आहेत एकावर एक असे। आणि इथे आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, टूथपिक घ्यायची आहे आणि रँडमली ती फिरवायची आहे टूथपिक त्यामध्ये। आणि आता हा केक मी मायक्रोवेव्हला बेक करणार आहे, तर हलकासा टॅप करून घ्यायचा आणि मायक्रोवेव्हला 35 मिनिट्ससाठी मी बेक करून घेतलेला आहे हा केक। आणि हे बघा टूथपिक देखील अगदी क्लिअर निघालेली आहे। कपडा ठेवून अर्धा तास याला मी झाकून ठेवलेला, तर मस्त नरम लुसलुशीत असा हा केक इथे तयार झाला आहे। केक टीन उलटा करून इथे मी डिमोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे। अगदी सॉफ्ट कापसासारखा मऊ एकदम केक इथे तयार होतो आपला। तुम्हाला कट करून दाखवते आणि काय सुंदर इथे जाळी पडलेली आहे आणि किती भारी दिसतोय बघा। जितका भारी दिसतोय तितका चवीला देखील अप्रतिम असा हा केक लागतो। याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।